26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली आहे. गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार. लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. विकासाची गंगा आपण आणली. एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे. परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार. पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग है. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ते एकनाथ शिंदे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची अशा प्रकारे सुरू करण्यात आली, ती आता कुठल्याही प्रकारे बंद केली जाणार आहे. विरोधकांनी कितीही माहिती दिली तरी आपण ही योजना आहे ती सुरू केली होती आणि ती आता कुठल्याही प्रकारे बंद केली जाणार नाही. उलट त्यांचा जो हप्ता आहे तो त्यांची वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि 26 तारखेपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो जमा केला जाणार, अशी सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.